मित्रमैत्रिणींनो, मागच्या वेळेस मी 1 ते 4 धडा तुम्हाला ह्याच्यात सेतू अभ्यासामध्ये शिकवलं होतं मराठीच्या. मित्रमैत्रिणींनो, मागच्या वेळेस मी धडा 1 ते 4 हे सेतू अभ्यास मी तुमच्यासोबत शेअर केला होता. आता मी धडा 5वा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. धडा 5वा, बातमी वाचन. पुढील बातमी वाचा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न: मॅडमने आपल्याला PDF फाईलमध्ये हे पाठवलेलं आहे, बातमी पाठवलेली आहे, तर तीच मी तुम्हाला त्या बातमीची मी प्रश्न उत्तरे तुम्हाला इथं वाचून दाखवते. प्रश्न पहिला: शेजारील बातमी वाचून प्रश्नांची उत्तरे सांगा. 1. वरील बातमी कोणत्या वर्तमानपत्रातील आहे? उत्तर: वरील बातमी लोकसत्ता विभागातील वर्तमानपत्रातील आहे. 2. ही बातमी कोणत्या ठिकाणाची आहे ते सांगा. ही बातमी कळवण शहरातील कोल्हापूर फाटा येथील ठिकाणाची आहे. 3. वरील बातमी कशा संदर्भात आहे? उत्तर: वरील बातमी जखमी घुबड वन विभागाकडे सुपूर्द केल्यास संदर्भात आहे. 4. वरील बातमीतील फोटो कोणी काढला आहे? वरील बातमीतील फोटो डॉक्टर किशोर कुयर यांनी काढला आहे. बातमीत दिलेला गव्हाण घुबड असून तिचे पंख 1 फुटाच्या आसपास वर तिची मान 360 अंश सेल्सिअसपर्यंत फिरू शकतो. या बातमीतून आम्हाला घुबड या पक्ष्याविषयी माहिती मिळते. आता पुढे प्रश्न: तुमच्या शाळेत झालेल्या वृक्षारोपणाची बातमी तयार करा. तर हे पहा, तुमच्या शाळेत झालेल्या वृक्षारोपणाची बातमी तयार करा. माझ्या शाळेचं नाव शारदा मंदिर आहे, म्हणून मी शारदा मंदिरची एक बातमी तयार केली आहे. तुम्ही बघू शकता. इथं बातमी वाचन मी लिहिलं आहे, हेडिंग. हे पहा, ही मी बातमी तयार केली आहे आपल्या शाळेची. अशा प्रकारे मी बातमी लिहिली आहे. पुढचं बघूया. 6वा धडा, विनोद वाचन. विनोद म्हणजे जोक्स. आज आम्हाला शिक्षकांनी विनोद वाचन शिकवले व त्यांनी आम्हाला एक विनोद ऐकवला. विनोद लेखन वाचल्याने आपल्या चेहऱ्यावर हास्याचे भाव येतात, तसेच आपले मनोरंजन होते व आपल्याला आनंद मिळतो. हे मॅडमने त्यांनी सांगितलेल्या विनोदातून समजून सांगितले. मी वाचलेला विनोद माझ्या मैत्रिणीला सांगितला. मास्तर वर्गात तोंडी परीक्षा घेत असतात. मास्तर: कावळा सरळच का उडतो? संतोष: कारण तो विचार करतो. उगाचच कावळा. हे पहा, इथं मी स्टिकर्स पण काढलेत. वर्तमानपत्रातील येणारे विनोदाचे कात्रणे कापून वहीत चिटकवण्यास सांगितले. हे पहा, मी हे विनोद चिटकवले. आणि इथे स्टिकर्स पण काढलेत. पुढे कविता वाचन. पुढील कवितेचे काळजीपूर्वक वाचन करा व कवितेवर आधारित प्रश्न सोडवा. ही कविता आहे.
ही PDF फाईलमध्ये पण तुम्हाला मिळून जाईल. प्रश्न. पुढील प्रश्न काळजीपूर्वक वाचा व अचूक उत्तरे द्या. ही कविता कोणत्या विषयावर आहे? उत्तर. ही कविता जग या विषयावर आहे. 2. सुंदर जग पाहून कवी कोणती कल्पना करतो? उत्तर. सुंदर जग पाहून कवी ही कल्पना करतो की इतके सुंदर जग तुझे जर कितीच तू सुंदर असशील. 3. गोड गाणी कोण गातात? उत्तर. गोड गाणी पाखरे गातात. 4. हे जग कोणी निर्माण केले आहे असे कवीला वाटते? हे जग देवाने निर्माण केले आहे असे कवीला वाटते. 5. पक्षी या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द कवितेत आला आहे? पक्षी या शब्दाचा पाखरे हा समानार्थी शब्द कवितेत आला आहे. हे पहा मित्रांनो, मी हे माझ्या मनाने उत्तरे लिहिली आहे. तुम्ही तुमच्या मनाने पण लिहू शकता. हे पहा पुढचा. गारा, वारा, धारा, मारा हे शब्द वाचून पावसावर 4 ते 5 ओळी कविता बनवा. हे पहा. आला आला वारा, वारा वारा वारा, संगे पावसाच्या धारा, धारा धारा धारा, पाठवणी करा सया निघाल्या सासुरा, संगे आठवणीच्या मारा 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 मारा. मला जशी कविता सुचेल मी ही कविता तयार केली आहे. पुढचं 8वा प्रश्न. निर्मिती. झुळूक मी व्हावे. प्रश्न. झुळूक मी व्हावे या कवितेवर आधारित प्रश्न तयार करा. 4थीच्या पुस्तकात झुळूक मी व्हावे ही कविता आहे. अ. कवीला काय व्हावेसे वाटते? 2. आ. कळीला कसे बोट लावावे असे कवीला वाटते? काय उधळून देतो? हे पहा, हे पुस्तक आहे. दिशा दिशातून कवी काय उधळून देतो? ई. कवीने शेताला कशाची उपमा दिली आहे? उ. तुम्हाला काय व्हावेसे वाटते? तर या प्रकारे मी प्रश्न तयार केले. तुम्ही तुमच्या मनानेही करू शकता. कवितेतील एका ओळीवर एकापेक्षा जास्त प्रश्न तयार करता येतील का ते प्रत्यक्ष करून पहा. झुळूक मी व्हावे. वाटते सानुलीला मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. ही कविताची ओळ आहे आणि त्याच ओळीवर मी 2 प्रश्न तयार केलेले. पहिला. झुळूक कशी असते? झुळूक ही सानुली मंद असते. 2. कवीला काय व्हावेसे वाटते? कवीला झुळूक व्हावेसे वाटते. झुळूक व्हावेसे वाटते. पाठ्यपुस्तकाबाहेरील एका कवितेचे वाचन करा व त्या आधारित निर्णय प्रश्न तयार करा. या प्रकारे तुम्ही कोणतीही कविता लिहून असे प्रश्न विचारू शकता.